हां, म्हणजे कसं की मागास भागाचा विकास खूप झालेला दिसतो. आता अमेरिकेत 25 वर्ष झालं तर कम्प्युटरच्या रिलेटेड खूप डेव्हलपमेंट झाल्या. पण दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आधीच डेव्हलप झालेलं आहे. तर आपल्याकडे आता काहीच नव्हतं. तर आता हळू खूप प्रगती दिसते. मी प्रत्येक वेळेस होतो 5 वर्षांनी पाहतो तर दुपटीपेक्षा जास्त डेव्हलपमेंट झालेली असते. तर त्याचा आनंदच होतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की रोड चांगले झाले, लोकांकडे गाड्या वाढल्या, दळणवळणाची साधने वाढली. तर 24 तासात बरेच कामं होऊन त्याच्यामुळं काय बऱ्याच जणांचा वेळ वाचतो. माझा प्रश्न असा आहे की आपण अमेरिका आणि आपल्या महाराष्ट्रातला बीड जिल्हा कसं पाहताय? हां, बीड जिल्ह्यात जर तुम्ही मी काय म्हणतो प्रत्येक वेळेस तुम्ही 10-10 वर्ष पाठीमागे गेला तर मी म्हणेल की प्रत्येक वेळेस दुप्पटच त्याच्यात काय चांगली प्रगती झालेली आहे. आणि आपल्याला आणखीन खूप वाव आहे प्रगती करण्यासाठी. आणि मला वाटतं की इथून पुढं थोडे उद्योगधंदे थोडे वाढले. कारण बीड हा जिल्ह्याचं ठिकाण आहे. तर आपल्या भागात जे काय पिकतं त्याच्यानुसार फूड प्रोसेसिंग म्हणतात. जर तसे शेतीचे पूरक उद्योगधंदे जर झाले तर ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या मुलांना रोजगार मिळेल. आणि रोजगार मिळाला तर आपोआपच सगळी प्रगती होत राहते. तर शेतीपूरक उद्योगधंदे महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात व्हावा ही खूप अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनात मला वाटतं प्रयत्न चालूच असतील. म्हणजे तिकडली शेतीपूरक आणि इथलं आहे त्यामध्ये काय बदल वाटतो आपणास? तिथे सगळी शेती किंवा शेतीचे जे काय म्हणतात उद्योगधंदे किंवा त्याचे जे काय रिलेटेड तर त्याची खूपच मोठ्या ह्याच्यात प्रगती आहे. आणि तिथं यंत्रसामुग्री खूप प्रमाणात वापरतात. आणि सर्व शेती आणि दुग्ध व्यवसाय असो काही असो ती त्याच्यामध्ये खूप आधुनिक प्रकारचे आहे. तर आपल्याकडे पण काही काही भागात आले आहे. सगळीकडे ते हळूहळूचा प्रसार होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळं किंवा टी व्हीमुळं बऱ्याच गोष्टीचं अंतर खूप कमी झालं आहे. तर ते काय म्हणतात त्याला गॅप बिटवीन द डेव्हलपमेंट इज क्लोजिंग. आणि तो खूप फास्ट होईल इथून पुढं पण. हां, माझा काही दिवसापासून विचार आहे. आता तो काय म्हणतात आज आज किंवा उद्या किंवा प्रश्न विचारल्यामुळे नाही. पण माझा 5-10 वर्षापासून विचार आहे की माणसानं दोन क्षेत्रात काम केलं पाहिजे. एक तर लोकांचं आरोग्य आणि दुसरं म्हणजे शिक्षण. तर माझा विचार आहे की शिक्षण क्षेत्रात मला काहीतरी यूट्यूबवर काहीतरी असे ग्रामीण भागातील किंवा शहरातल्या पण गरीब विद्यार्थ्यांना पण ट्युशनला न जाता ऑनलाईन काही कोर्सेस करता येतील का? ते मराठीत असतील किंवा इंग्लिशमध्ये असतील. तर तसा माझा प्लॅन आहेच. आणि सुदैवाने मी आता रिटायरमेंट झाल्यानंतर मी सध्या त्या प्रयत्नात आहेच. आणि इथे येऊन माझा तो विचार आहे की यूट्यूबवर सर्वच काही फ्री असते. तर तसा काहीतरी माझा विचार आहे की मराठीमधून आणि इंग्लिशमधून पण काही करता येईल का? पण माझी सुरुवात मराठीमधून राहील. तर त्याच्यामुळे तसा माझा विचार आहे. बघूया काय होते. नाही, मराठी इंग्लिशचा विषय